ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आणि शिक्षणाचं माहेरघर असलेले आपले पुणे शहर आणि ह्या पुणे शहरात असलेले नामांकित सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी सध्या ही युनिव्हर्सिटी चर्चेमध्ये आहे. आणि याचे कारण म्हणजे NIRFच्या रँकिंग नुसार जी युनिव्हर्सिटी 16व्या क्रमांकावर होती ती सध्या आता थेट 91 क्रमांकावर आलेली आहे. आणि याचे कारण बरेचसे आपल्या समोर येत आहेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या या युनिव्हर्सिटीच्या मोठ्या बिल्डिंगच्या मागे दडलेल्या आहेत. तर आपण सध्या या युनिव्हर्सिटीच्या आत जाऊन काही विद्यार्थ्यांशी संवाद साधूया. कारण म्हणजे म्हणलं तर एकतर यांना म्हणजे कोऑर्डिनेशन नाही यांच्यात, जे म्हणजे यांचे एफिलिएटेड कॉलेजेस वगैरे आहेत त्यांच्यासोबत म्हणजे आता म्हणजे रिसेंटलीचं सांगतो, जे आता कॅरी ऑनचा GR निघाला, ते कॉलेजेसला म्हणजे आम्हाला असं सांगितलं होतं इथे की 10,000 प्रोव्हिजनल फीस भरा. पण कुठले कॉलेजेसला मेसेज नाहीये, ते 25,000 घेतात. म्हणजे कोऑर्डिनेशनच नाहीये. मग ते कॉलेजवाले म्हणतात आम्हाला युनिव्हर्सिटीमधनं आम्हाला काही रिटर्नमध्ये मेसेज नाहीये किंवा काही नाही, मग आम्ही कसं देऊ? आणि दुसरा मुद्दा म्हणजे पेपर फुटी. इथं पेपर फुटी होतात. त्यात पण मॅनेजमेंट यांचा काही नाही. म्हणजे पेपर फुटी कसे बाहेर निघतात त्यांचे. आणि बाकी हॉस्टेलचे फॅसिलिटीज नाही आहेत, काही फॅसिलिटीज नाही. आणि म्हणजे टीचिंग स्टाफ जो आहे, तो म्हणजे कुठल्या कॉलेजला असं आहे, की म्हणजे जर पोरांनी डाउट्स विचारले, तर ते डायरेक्ट म्हणतात, की तुम्ही घरी जाऊन Google करा. मग हे पद्धत कसली आहे? म्हणजे तुम्हाला कशाला पगार देते ते युनिव्हर्सिटीवाले वगैरे? म्हणजे शिक्षण नाही, काय नाही. मग काय करताय ते एक्झॅक्टली? बऱ्याच वेळेस आंदोलन पण झालेत. मागच्या वेळेस तर विद्यार्थ्यांनी तुम्ही सगळ्यांनी गेट वगैरे चढले होते. काय कारण होतं असं की तुम्हाला एवढं मोठे पाऊल उचलावं लागले होते त्यावेळेस? तर हा कारण होता आपला कॅरी ऑनचा. कॅरी ऑन म्हणजे ह्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक एक वर्ष वाचवण्यासाठी एक विशेष संधी बाब म्हणून. कारण आपण पाहिलंय की पेपरमध्ये जेव्हा पेपर विद्यार्थी लिहतात त्यावेळेस रिचेकिंग होत नाहीत. त्यामुळे हे एक वर्ष कुठेतरी त्यांचा वाया जातो. आणि आता आपला रँकिंग जो घसरलेला आहे, ते प्रथम म्हणजे उत्तम दर्जाचं संशोधन केंद्र नाही आहेत आपल्याकडे सर्वप्रथम. त्यानंतर कॅम्पसमध्ये वाढत चाललेली ही हिंसाचारी आहे. आता तुम्ही परवानगीसाठी आपल्याला प्रोटोकॉल सांगतायत. पण तुम्ही जेव्हा इथं हे घेताय, स्पर्धा घेताय, व्हॉइस ऑफ देवेंद्र, त्यावेळेस तुम्ही घेतली आहे का परमिशन? GR काढताय तुम्ही अर्ध्या रात्रीमध्ये. PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुम्ही बघितली आता तर घटत चाललेली आहे ही. असे बरेचसे मूलभूत अधिकारची सुविधा नाही आहेत अजून विद्यापीठामध्ये. आपल्याला त्यांची परमिशन, प्रत्येक जण विद्यार्थी येतो, एक्झाम सेक्शन असेल इथं, तर त्यांना दीड 2-2 तास आपल्याला थांबावं लागतो. म्हणजे हेल्प डेस्क आणखीन त्यांनी सुविधा उपलब्धच केली नाहीये विद्यार्थ्यांपर्यंत. आणि पालकाचं विद्यापीठाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे घटत चाललेला आहे. आणि अपयश म्हणजे आपण म्हणू शकतो कुलगुरूंचं. हॉस्टेलचा पण मध्ये काहीतरी नवीन विषय समोर आला होता कारण की विद्यार्थी वेगवेगळ्या गावावरून येत आहेत इथं शिक्षणासाठी आणि त्यांना हॉस्टेल मिळत नव्हते. ते काय झालं? 500 विद्यार्थ्यांना अजून हॉस्टेल भेटलेले नाहीयेत. नवीन हॉस्टेल ही बनवून रेडी आहे. पण आज अध्यापक त्यांनी आणखीन कोणाला प्रवेशच दिला नाही त्या हॉस्टेलमध्ये. कारण का आपण बरेचसे बघतो की विद्यार्थी मराठवाडा असतील, बाहेर राज्यामधून शिकायला येतात. ते विद्यार्थ्यांचे पालक इथं चांगले मार्क्स घेऊन नंबर लागतो, पण हॉस्टेल भेटत नाही. आणि गर्ल्स हॉस्टेलवर पण आपण पाहिलेलं आहे प्रक्रिया. त्यांचे कॅमेरे आता तुम्ही बघू शकता, कॅमेरे लावलेत विद्यापीठामध्ये, पण कॅमेरे चलत नाहीयेत हे. आणि आता समजा आपण जसं म्हटलो की शिक्षणाचं माहेरघर वगैरे आहे आता पुणे आणि त्या पार्श्वभूमीवर अशा गोष्टी होणं तुम्ही ॲज अ विद्यार्थी कसं वाटतंय तुम्हाला किंवा काय म्हणणं आहे तुमच्या गोष्टी? नाही, आपण जी रँकिंग पाहिली होती पहिलीची, त्यावेळेस आम्हाला वाटलं की एक विद्यापीठ कुठंतरी समोर चाललंय. पण आपण जे आता बघतोय की लक्षच नाहीये कोणाचं. प्रो VC असतील, VC असतील, VC तर लक्षच नाहीये. ते सध्या RSS ला खुश करण्यामध्ये, BJP ला खुश करण्यामध्ये व्यस्त आहेत. प्रशासन काम करत नाहीये विद्यापीठाचं. कोणीही प्रशासकीय अधिकारी आपण पाहिले असतील तर प्रच आहेत, प्रभारीच आहेत सगळे. अद्याप त्यांनी आणखीन कोणाला चार्ज दिला नाहीये. करायचंय सर्व ब्लॅक काम करायचंय त्यांना प्रभारी म्हणून. आतापर्यंत अध्यापक त्यांनी भरती पण सुरू नाही केली आहे. प्राध्यापक भरती सगळ्यात मोठी 500 जणांची अडकून आहे, ते आणखीन सुरू झालेली नाही. हे जे विद्यापीठ आहे हे फक्त बाहेरूनच सुंदर दिसतंय का? तसं म्हणावं लागेल. कारण इथं जे शिक्षणासाठी म्हणजे मेन मोटो आहे, ते शिक्षण सोडून इथं म्हणजे मेन म्हणजे पॉलिटिक्सच चालू आहे सगळं. हे व्हॉइस ऑफ देवेंद्र घेतात, सगळे करतात. पण जे म्हणजे विद्यार्थ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते कधी सोडवणार आहेत? ते जेव्हा विद्यार्थी येतो इथं, त्यांना एकतर एंट्री देत नाहीत. आले तरी 2-2, 3-3 तास थांबवून ठेवतात. तरी त्यांचे इश्यू रिझॉल्व्ह होत नाहीत. आता असे पण विद्यार्थी आहेत, ज्यांचे PRN नंबर वगैरे ब्लॉक झाले. 3-3, 4-4 वर्ष झाले, तरी त्यांना काही सोल्युशन दिलेलं नाही अजून. आता म्हणजे तुम्ही ॲज अ विद्यार्थी तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टीवर ही जी रँकिंग इतकी खाली गेलेली आहे सध्या आता या युनिव्हर्सिटीची काय केलं पाहिजे किंवा राज्य सरकारने काय पाऊल उचलले पाहिजे या गोष्टीला? सर्वप्रथम तरी VC आपले बदलले पाहिजे सध्याला तरी. कारण हे जे VC आता आहेत ते लक्ष देतच नाहीयेत कोणत्याच गोष्टीकडे. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला पाहिजे, विद्यार्थी प्रतिनिधीसोबत संवाद साधला पाहिजे. ते फक्त मोठं त्यांचं आहे की आता तुम्ही बघू शकता विद्यापीठ चालू आहे, पण VC नाहीयेत विद्यापीठामध्ये. टाइम पण संपलेला नाहीये. पूर्ण काळ विद्यापीठामध्ये कोणता अधिकारी बसत नाहीयेत.
सर्व रजेवर असतात. हे कुठेतरी चुकते. प्रभारी न देता त्यांनी एक भरती घेऊन त्यांना डायरेक्टली एक हे द्यायला पाहिजे. संचालक, परमनंट संचालक पाहिजेत आता सध्याला तरी. तर जसं आपण पाहिलं की हे फक्त शहराचं नाव खराब करणं का विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत छेडछाड चालू आहे. आणि तुम्हाला पण काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.